शाळा किती छान रे, जीव की माझा प्राण रे. सर्वांना नमस्कार. मी तनुजा संतोष लागवे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिपुरी या शाळेची विद्यार्थिनी. आज मी तुम्हाला सर्वांना एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. तशी ही गोष्ट फार वर्षांपूर्वीची आहे. तर माझ्या गोष्टीचे नाव आहे माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट. तर मित्र हो, एक सदाशिव नावाचं गाव होतं आणि त्या गावामध्ये 7-8 वर्षांची एक लहान मुलगी राहत होती. त्या मुलीचं नाव होतं सखू. सखूचे वडील दामोदर हे तिच्या बालपणातच तिला सोडून गेले. सखू व तिची आई उर्मिला या दोघी एका छोट्याशा घरात राहत होत्या. सखू अनेक वेळा तिच्या मैत्रिणींना त्यांच्या वडिलांसोबत पाहायची आणि उर्मिलेला प्रश्न विचारायचे की आई, माझे बाबा कुठे आहेत ग? पण तिच्या या प्रश्नाचं उर्मिलाकडे उत्तर नसायचं. सखू जसजशी मोठी होऊ लागली तसं तिला हे समजू लागलं की आता आपले वडील या जगात नाहीयेत. आणि उर्मिला नाही म्हटलं तरी 10वी पर्यंत शिकली होती. यामुळे तिला लिहिता वाचता येत होतं. रोज रात्री झोपण्यापूर्वी उर्मिला एका डायरीत काहीतरी लिहून ठेवायची. आणि असंच एकदा घर स्वच्छ करत असताना सखूला उर्मिलाची डायरी सापडली. त्या डायरीमध्ये असंख्य कविता होत्या. त्यातील एक कविता सखूने वाचली जी तिच्या मनाला फार भावली आणि सखूही त्या कविता वाचून कविता करू लागली. सखूलाही कवितेचा छंद जडला आणि आता सखूही नवनवीन कविता करू लागली. मात्र सखूला तिची डायरी सापडेना आणि त्यांच्या शाळेमध्ये एक नवीन शिक्षक आले. त्यांचं नाव होतं ज्ञानदेव रेणके. रेणके सर हे इयत्ता 7वीच्या वर्गाला शिकवायला होते, म्हणजे सखूच्या वर्गाला शिकवायला होते. रेणके सरांनी 2-4 दिवस सखूचे निरीक्षण केलं आणि एकदा ते सखूला फार ओरडले. ते म्हटले, ए सखू, चल उभी राहा. 2-4 दिवस झालं मी तुझं निरीक्षण करतोय, तुझं अजिबात वर्गात लक्ष नसतं. मी काय शिकवतोय ह्याच्याकडे तुझं लक्ष नसतं. ते काही नाही, उद्या शाळेत येताना तू तुझ्या वडिलांना घेऊन शाळेत येच. मी बघतो त्यांच्याकडे आणि मी त्यांना हेही सांगतो की तू वर्गात कधीच लक्ष देत नाहीस. आणि एवढं बोलून रेणके सर वर्गातून निघून गेले. रेणके सरांनी आपलं काही ऐकून नाही घेतले. याबाबत सखूला फार वाईट वाटलं. तरीही सखू काही न बोलता वर्गातून निघून गेले. जेवायची सुट्टी झाल्यामुळे सर्व विद्यार्थी वर्गातून गेले आणि सखूच्या वर्गातील सूरज नावाचा मुलगा एक डायरी घेऊन रेणके सरांपाशी धावत पळत गेला आणि म्हटला की सर, ही डायरी मला आपल्या वर्गामध्ये सापडली. आणि रेणके सरांनी ती डायरी उघडून पाहिली तर त्या डायरीमध्ये बऱ्याचशा कविता होत्या. पहिलं पान उघडलं तर त्या पहिल्या पानामध्ये एक छोटीशी चारोळी दिसली जी रेणके सरांनी वाचली. आणि ती चारोळी होती, वडील देवाघरी गेले आणि सगळं संपलं. वडील देवाघरी गेले आणि सगळं संपलं. ना स्वप्न राहिले ना आनंद. आता फक्त एकच आस आहे, माझ्यासाठी माझी आईच माझा श्वास आहे, माझ्यासाठी माझी आईच माझा श्वास आहे. आणि तिची ही कविता रेणके सरांच्या मनाला भावली. रेणके सरांना ही कविता फार आवडली आणि रेणके सरांना कळलं की ही डायरी होती ती सखूची. सखूला वडील नाही आहेत आणि रेणके सरांना असं वाटू लागलं की सखूनेही कवितांच्या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा. आणि रेणके सरांनी सखूला सांगितलं. सखूनेही रेणके सरांचा मान ठेवून बऱ्याचशा कविता तयार केल्या. त्यातील तिला बाप या नावाची एक कविता फार आवडली आणि तिनं रेणके सरांना सांगितलं की सर, मी बाप नावाची कविता सर्वांसमोर सादर करणार आहे. रेणके सरांनाही छान वाटलं आणि अखेर तो दिवस उजाडला ज्या दिवशी सखू सर्वांसमोर कविता सादर करणार होती. आता पहिल्यांदाच सर्वांसमोर कविता सादर करायची होती. यामुळे तिच्या मनात पहिल्यांदा धाकधूक चालूच होतीच. तिच्या मनात थोडी भीती होती तरी सुद्धा न घाबरता ती मंचावर गेली आणि तिने आपली कविता सादर केली. तिच्या कवितेचं नाव होतं बाप. रानावन थिन्नरा बाप माझा भारी, रानावन थिन्नरा बाप माझा भारी. चोचले माझे पुरून केली मला परी, चोचले माझे पुरून केली मला परी. स्वतः छातीवर घेतले घाव सारे, स्वतः छातीवर घेतले घाव सारे. आमच्यासाठी ते शेतात कष्ट करे. संस्कार केले आमच्यावर चांगले, संस्कार केले आमच्यावर चांगले. चांगले विचार आमच्या मनात पेरले, चांगले विचार आमच्या मनात पेरले. शिक्षणाबाबत होते ते कडक, शिक्षणाबाबत होते ते कडक. शिकवलं त्यांनी आम्हाला राहायचं बेधडक, शिकवलं त्यांनी आम्हाला राहायचं बेधडक. कुचका येतो असं नाही ऐकायला आलं कुणाकडून, कुचका येतो असं नाही ऐकायला आलं कुणाकडून. पण काय करावं, खूप लवकर गेले ते आम्हाला सोडून, खूप लवकर गेले ते आम्हाला सोडून.
आणि तिची ही कविता ऐकून सर्व प्रेक्षकांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं. तिची ही कविता ऐकून सर्व प्रेक्षकांच्या अंगावर अक्षरशः शहारे उभे राहिले. परीक्षकांनी सर्वांच्या कविता ऐकल्या, सर्वांच्या कवितेचं निरीक्षण केलं, मात्र त्यांना सकूची कविता फार आवडली आणि त्यांनी निकाल जाहीर केला. आणि निकालात त्यांनी असं सांगितलं, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सदाशिव या शाळेची विद्यार्थिनी कुमारी सखू दामोदर कदम हिचा ह्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक आला आहे. आणि हे ऐकून सखूलाही फार आनंद झाला. रणके सरांना सखूचा अभिमान वाटू लागला आणि त्यांच्या शाळेतील मुख्याध्यापकांनी असं ठरवलं की तिचा एक छोटासा सत्कार कार्यक्रम आपण करावा. आणि त्यांनी तयारी सुरू केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये सखूचा सत्कार कार्यक्रम करण्यात आला. आणि त्या कार्यक्रमामध्ये तिने स्वतःचे मनोगत व्यक्त केले आणि त्यात तिने सांगितलं की मला वडील नाहीत आणि तरीसुद्धा माझ्या आईनं मला लहानाचं मोठं केलं. आत्तापर्यंत मी जे काय आहे ते फक्त माझ्या आईमुळं. मला हे जे यश लाभलं ते माझ्या वर्ग शिक्षक रणके सरांमुळं. मला रणके सर व माझ्या आईनं नेहमी एकच शिकवण देत राहिले. माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट जी मी माझ्या कायम लक्षात ठेवली आणि ती गोष्ट म्हणजे की सखू बाळा, आपल्याविषयी वाईट बोलणारी बरीच लोक असतात. आपल्याविषयी वाईट बोलणारी बरीच लोक असतात. त्यांच्याकडे लक्ष दिलं तर मन विखरतं, मात्र शांतपणे पुढे गेल्यानं तुम्ही नेहमी यशस्वी होता. आणि माझ्या आईने सांगलेली ही एकच गोष्ट लक्षात ठेवून मी नेहमी पुढे जात आले. आणि रणके सरांनीही मला खूप प्रोत्साहन केले. आणि आज मी जे काय आहे ते माझ्या वर्ग शिक्षक रणके सर व माझी आई यांच्यामुळेच. धन्यवाद आई व धन्यवाद रणके सर. आणि एवढं बोलून सखू मंचावरून खाली आली आणि तिचं हे जे बोल होते ते रणके सरांच्या कानावर पडताच रणके सरांनाही तिचा दुप्पट अभिमान वाटू लागला की आत्तापर्यंत काल परवा माझ्या खाली आलेली ही विद्यार्थिनी जिला माझ्याबद्दल इतकं चांगलं काहीतरी वाटत होतं याचा रणके सरांना फार अभिमान वाटू लागला. तर मित्र, अशा प्रकारे माझी ही कथा इथेच संपते. खरं तर रोज रात्री झोपण्यापूर्वी माझी आई मला अशा अनेक प्रेरणादायी कथा सांगत असते. त्यातीलच ही एक कथा होती, माझ्या आईने सांगितलेली एक गोष्ट. धन्यवाद. मराठी ही माझी मातृभाषा आहे आणि आपल्या राज्याची ती राजभाषा आहे. मराठी भाषेचा इतिहास खूप प्राचीन आहे. शिवरायांच्या तोंडून उमटलेले राज्य मराठी, स्वराज्य मराठी हे शब्द आजही आपल्याला प्रेरणा देतात. समाजात विविध भाषांमध्ये संवाद साधला जातो, तरीही मराठी भाषा अर्थ भावनांना देई तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल. कधी तप्त लोहा परी, कधी चांदणे शीतल. रान वाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लिहून या ना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशल तो भाग्यवंत. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंत. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. शेवटी जाता जाता एवढंच म्हणते, ज्ञानदेवानी रुजवली ती भाषा मराठी. ज्ञानदेवानी रुजवली ती भाषा मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. शिवरायांनी टिकवली ती संस्कृती मराठी. संतांनी वाढविला तो वाण मराठी. संतांनी वाढविला तो वाण मराठी. आमची मायबोली, आमचा अभिमान मराठी, आमचा अभिमान मराठी. धन्यवाद. खूप सुंदर. बालकुमार वाचक मंचच्या व्यासपीठावरती हा मायबोलीचा जागर झालाच पाहिजे आणि तो अतिशय सुंदर पद्धतीने केलास. धन्यवाद. यानंतर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा त्रिपुडी या शाळेची विद्यार्थिनी. मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. माईक जवळ पकड. सर्वप्रथम मी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून माझ्या कवितेस सुरुवात करते. माझ्या कवितेचे नाव आहे आई. आई म्हणजे नक्की कोण असते? आई म्हणजे नक्की कोण असते? संकटाच्या वेळेला जी सोबत भासते. आपण जेवायच्या आधी जी जेवलेली नसते ती म्हणजे आई असते. ती म्हणजे आई असते. आई म्हणजे नक्की कोण असते?
आई म्हणजे नक्की कोण असते? दुःखी असली तरी आपल्या समोर असते, दुःखी असली तरी आपल्या समोर असते, दिवस रात्र आपल्यासाठी कष्ट करते, ती म्हणजे आई असते, ती म्हणजे आई असते. आई म्हणजे नक्की कोण असते? आई म्हणजे नक्की कोण असते? दुःखी असली तरी आपल्या समोर असते, ती म्हणजे आई असते, ती म्हणजे आई असते. आई म्हणजे नक्की कोण असते? आई म्हणजे नक्की कोण असते? जिला कौतुकाची गरज नसते, जिला कौतुकाची गरज नसते, जी लेकराच्या कौतुकात आपलं कौतुक मानते, ती म्हणजे आई असते, ती म्हणजे आई असते. धन्यवाद.